नमस्कार, हाय, हॅलो. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आहे सोमवार. तर आज आमच्या चुलत आजी सासूंचं श्राद्ध आहे, पहिलं श्राद्ध. तर तिथं जायचं आहे, म्हणजे आपल्या शेजारीच खाली. तर म्हणजे काय म्हणतात त्याला, मला काही एवढं त्या कीर्तनातलं यातलं नॉलेज नाही आहे. तर 10 वाजता उभा राहतात म्हणतात. तर आता तो सुरू झालेला आहे, हरिपाठ का काहीतरी. तर आपल्याला त्यातलं माहीत नाही एवढं, त्यामुळे काही होत नाही. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी डेली काय घडतं आहे. तर म्हटलं चला सिम्पलची साडी घालावी लागणार आहे, कारण पाहुणे सगळे येतात त्यामुळे. तर म्हटलं चला अगोदर व्हिडिओची सुरुवात करूया, मग आवरूया. आणि आता तुम्हाला आवाज आलाच असेल, तर मी साडी घालून घेते आणि मग आपण जाऊया. तर स्टे ट्यून. तर काहीच आता आम्ही चाललेलो आहे कार्यक्रमाला. तर आनंदी सकाळपासून जाऊन गंध लावलेला पुसून आलेले आहे. अशी आहे आमची आनंदी. तर आता आपण निघूया. म्हणजे बाहेर बसलेली असते खुर्चीवर. आल्या तुम्ही घरात प्रवेश करत असताना अगोदर आजीजवळ जायचं आणि आजीजवळ हात जोडून म्हणायचं राम राम आजी. काय म्हणायचं? राम राम आजी. म्हणजे मुलाबाळांनी विचार केला, वारकरी राम राम म्हटले का आजीला राम राम म्हणणंच आहे. मग वारकऱ्यांनी विचार केला, चला 1000 रुपये मिळणार आहे, काय हरकत नाही, दोनदा नाही तीनदा नाही, बऱ्याच वेळा राम राम म्हणून वारकरी आले. पहिला वारकरी आला, आजी वरांड्यात खुर्चीवर बसलेली होती. वारकरी म्हणतोय राम राम आजी. आजी मोठी हुशार होती, तिने काही देवाचं नाव घेतलं. आजी म्हणते नमस्कार. काय म्हणते? गेला पुढे निघून. दुसरा वारकरी आला, वारकरी म्हणतो राम राम आजी. आजी म्हणते सुस्वागतम. देवाचं नाव काय घेतलं नाही. तिसरा वारकरी राम राम आजी. आजी मोठी हुशार आणि मोठी व्हॉट्सअप ट्विटर चालवणारी होती. आजी म्हणते वेलकम वेलकम वेलकम. तिने काय देवाचं नाव घेतलं नाही महाराज. वारकरी जेवून गेले, राम राम म्हणून गेले. वारकऱ्यांचं जेवण राम राम म्हणता म्हणता पचून पण गेले, झिरून पण गेलं, पण आजीने काही देवाचं नाव घेतलं नाही. काय करायचं मुलाबाळ विचार करू नये, वय झालंय, हिच्या तोंडात काही पण करून देवाचं नाव आलं पाहिजे. मग काय करायचं? मुलाबाळांनी विचार केला की आजीला आपण देवळाच्या समोर नेऊन उभी करू आणि आजीला विचारू हे काय आजी. मग असं म्हटल्यानंतर कमीत कमी आजी काय म्हणेल, हे देऊळ आहे. मग देऊळ म्हणताना तरी तिच्या तोंडात काय येईल? देव येईल, नाव येईल. आणि मग महाराज त्या मुलांनी आजीला देवळाच्या समोर नेऊन उभी केली. आजीला विचार, आजी हे काय आहे? आजी म्हणते बाबा, जिथं गाव असतं ना तिथं हे असतं. असं म्हटलं तर मुलं बाळ शॉक. ते म्हणाले आता 4G वापरला, आता किती 5G किती वापरायचा. मग विचार केला देवळाच्या समोर नेऊन काही फायदा नाही, डायरेक्ट देवाच्या समोरच नेऊन उभी केली म्हातारीला. समोर नेऊन उभं केल्यानंतर आजीला विचारलं, देवा आजी हे काय आहे? आता तरी म्हणेल ना हा देव आहे. आजी हे काय आहे? आजी म्हणते बाळा, जिथं गाव असतं ना तिथं हे असतं आणि जिथं हे असतं तिथं हे असतं. आजी काही देवाचं नाव घेत नाही. शेवटी गौऱ्या स्मशानात गेली आजी, पण देवाचं नाव काय घेतलं? काही लोक असे असतात, फार गौऱ्या स्मशानात जातात, म्हणून येतात, पण कधी त्यांना देवधर्म सुचत नाही. उलट कोणी भजन सुरुवात केली का ते म्हणतात आले टाळ कुठे आमची झोप म्हणायला. नामासी विमुख तो
आम्ही जेवायला बसलो आणि आता सगळ्यांचं आवरलं होतं. आम्ही 2-3 जणीच राहिलो होतो. मग आम्ही मागवून बसलो जेवायला. तर गाईज तुम्ही पण या जेवायला आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि कीर्तन खरंच खूप छान होतं. तुम्हाला कसं वाटलं थोडं दाखवलेलं. तर गाईज आत्ता मी आलेले आहे कार्यक्रमावरून. बराच वेळ थांबले तिथं. जेवण वगैरे वाढू लागायला वेळ गेला माझा आणि आता जेवण वगैरे केलं आणि मग आता आले घरी. तर आता 2:30 वाजून गेलेले आहेत आणि एवढा कंटाळा आलाय ना, उन्हामुळं दगदग झाली आणि त्यात थंड पाणी प्यायल्यामुळं मग ते जास्तच हे होतं. आणि कीर्तन पण छान होतं, पण भरपूर असं रडाया येत होतं. कीर्तन ऐकताना त्रास वाटत होता आणि म्हणून थोडं सगळे इमोशनल होऊन वाईट वाटतंच ना, कारण आपला व्यक्ती गेलेला हे असतं दुःख. त्यामुळे पण आता काय करणार. तर असो, आता जस्ट रिलॅक्स झालेले आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. किती हे झालेले आहेत तर बाय.